नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टपूरमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, म्हाडा कोकण मंडळाची सोडत सुरुवात झालेली आहे आणि त्या सोडतीमधील जे काही स्कीम्स आहे, त्या स्कीम्सचे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील. यापूर्वी सुद्धा आपण काही व्हिडिओज बनवलेले आहेत आणि आज एक नवीन स्कीमचा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. ती स्कीम आहे मॅपलवुड्स फेज 1, फेज 2 दिघा ठाणे या लोकेशनची या स्कीम बद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो अशा स्कीम नवीन नवीन स्कीम बद्दलची माहिती तुम्हाला बघत राहायची असेल तर तुम्हाला एक काम करायचंय, चॅनलला आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करायचं जेणेकरून मी जेव्हा नवीन अपडेट करेल, नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करायचं. आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, तर तिथे तुम्ही जॉईन करू शकता आणि बाकी लोकांसोबत कनेक्ट होऊ शकता. सो सर्वप्रथम आपण स्कीम बद्दलची थोडक्यात माहिती घेऊयात. स्कीम कोड आहे 416. स्कीमचं नाव आहे मॅपलवुड्स फेज 1 अँड फेज 2. लोकेशन आहे दिघा, नवी मुंबई. सो याचं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे गुगल मॅप्सच्या साहाय्याने आपण पुढे बघूयात. इथे टोटल फ्लॅट्स आहेत 112. हे 20% मधील सर्वात जास्त फ्लॅट्स आहेत, 112 फ्लॅट्स. हे सर्व ईडब्ल्यूएस इन्कम ग्रुपसाठी आहेत. ईडब्ल्यूएस इन्कम ग्रुप म्हणजे ज्यांचं की वार्षिक उत्पन्न फॅमिलीचं इन्कम 6 लाखापर्यंत येतं. याची प्राइस आहे जवळपास 18.5 लाख. ही बेस प्राइस असते, याच्यामध्ये ऍडिशनल चार्जेस पकडून 23-24 लाखापर्यंत ते जाऊ शकतं. पजेशन याचं डिसेंबर 2029 ला आहे. हे सर्व फ्लॅट जे आहेत ते 1 BHK फ्लॅट्स आहेत. इथे बाल्कनी नाहीये कुठलीच, इथे लिटिगेशन पण नाहीये, ती एक चांगली गोष्ट आहे. आणि बिल्डिंग टाईप बद्दल बोलायचं ती म्हाडाची सेपरेट बिल्डिंग आहे, 29 मजली बिल्डिंग, आणि प्रत्येक मजल्यावरती जवळपास 4 फ्लॅट आहेत. सो असे 112 फ्लॅट तुम्हाला इथे बघायला भेटतील. आणि या व्यतिरिक्त जे काही दुसऱ्या बिल्डिंग आहेत ते A to F बिल्डिंग आहेत, जे की 44 मजल्याच्या बिल्डिंग असतील. होय. सो हे होतं या स्कीम बद्दलची थोडक्यात माहिती. त्यानंतर लोकेशन बघूयात आपण. लोकेशनसाठी तुम्हाला सर्च करायचंय गॅलेक्सी मॅपलवुड्स. सो यापूर्वी पण सांगितलंय की आपल्याला जे म्हाडाच्या ब्रॉशर मध्ये आहे, ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये किंवा ब्रॉशर मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचं नाव नसतं, बिल्डरचं नाव या कोकण मंडळाच्या याच्यामध्ये बिल्डरचं नाव देतात, प्रोजेक्टचं नाव देत नाही. त्यामुळे आपण आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोजेक्टचं एक्झॅक्ट नाव देतो, जेणेकरून तुम्हाला ते सर्च करायला, व्हिजिट करायला सोपे होईल. सो या प्रोजेक्टचं नाव आहे मॅपलवुड्स. सो हे तुम्हाला सर्च करायचं गॅलेक्सी मॅपलवुड्स या नावाने, तर तुम्ही बघू शकता याचं लोकेशन एक्झॅक्टली दिघा गावचं जो काही रेल्वे स्टेशन आहे तिथून वॉकेबल डिस्टन्स वरती तुम्हाला इथे हा गॅलेक्सी मॅपलवुड प्रोजेक्ट भेटेल. आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता इथे गिगाप्लेक्स आय टी पार्क आहे, कॅपजेमिनीचा मोठा कॅम्पस इथे आहे, पटणीचा ग्राउंड आहे. या साईडला जास्त डेव्हलपमेंट इंडस्ट्रियल एरिया आहे आणि आय टी पार्क सुद्धा आहे, तर या साईडला जास्त डेव्हलपमेंट आहे. आणि एक्झॅक्टली आपल्याला प्रोजेक्टचं बघायचं झालं तर ठाणे बेलापूर रोडला लागून नाही म्हणता येणार, बट जस्ट मे बी 100 मीटरच्या अंतरामध्ये तुम्हाला हा प्रोजेक्ट भेटेल. त्याच्यामधून त्या रोड पासून आतमध्ये छोटासा रस्ता जातो, तिथून तुम्ही मेन प्रोजेक्ट लागेल तुम्हाला. आणि जर स्ट्रीट व्ह्यू बघायचं झालं तर तुम्ही बघू शकता की एक्झॅक्टली कशा टाईपचे. सो हे तुम्हाला असा अप्रोच रोड असेल प्रोजेक्टसाठी. आणि असं वाटत नाही की हा मोठा होईल, कारण की आजूबाजूला बांधकाम झालेलं आहे. आणि या रोडने थोडासा पुढे गेल्यानंतर तुम्हाला हे बघा, अगोदर गॅलेक्सी प्रोव्हिजन नाव होतं त्याचं, आता गॅलेक्सी मॅपलवुड्स या नावाने हा गेट असेल तुम्हाला, एंट्री एक्झिट गेट. या साईडने आणि या साईडने सुद्धा असेल. म्हाडासाठी सेपरेट एंट्री एक्झिट असेल आणि बिल्डरचा हा इथे एंट्री एक्झिट, हे तुम्ही बघू शकता. आणि पुढे गेले की चौक लागेल, हे बघू शकता काम कशा प्रकारचं काम सुरू आहे. आणि पुढे गेले की अजून एक चौक तुम्हाला लागेल, तिथून तुम्ही दुसऱ्या रोडला कनेक्ट होऊ शकता. हे बघा, या रोडने आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला अप्रोच रोड आहे या प्रोजेक्टसाठी. छोटासा रस्ता आहे, म्हणजे रस्ता मोठा नाहीये बट आहे. सो हे होतं या लोकेशन बद्दलची माहिती. अजून लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी तुम्ही समजून घेऊ शकता. कनेक्टिव्हिटी ठाणे बेलापूर रोड 1 मिनिटावरती आहे, दिघा स्टेशन 1 मिनिटावरती आहे, रेल्वे स्टेशन 7 मिनिटावरती, एक्सटर्न एक्सप्रेसवे 10 मिनिटावरती आहे, आणि बाकी हॉस्पिटल्स, बिझनेसेस, आय टी पार्क तुम्ही बघू शकता, स्कूल्स वगैरे, कॉलेजेस, इन्फ्रास्ट्रक्चर काय काय जवळ आहेत, हे सर्व डिटेल्स तुम्ही यामध्ये बघू शकता. त्यानंतर मास्टर प्लॅन, जसं की तुम्हाला सांगितलं A to F या प्रायव्हेट बिल्डिंग येतं, हे इथपर्यंत हा A to F. आणि ही या साईडला जी दिसते तुम्हाला,
ही आहे म्हाडाची बिल्डिंग. ही बघा तुम्ही कनेक्टेडच आहे. ही एफ बिल्डिंगला कनेक्टेड म्हाडाची बिल्डिंग आहे, असं नाही की सेपरेट आहे. बट या या साईडने पण एंट्री आहे, त्या अम्युनिटी स्पेस दिलेला आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा एंट्री आहे. सो या साईडने एक सेपरेट एंट्री आहे, तर ती म्हाडासाठी सेपरेट करू शकतात असं मला वाटतंय. आणि त्या अम्युनिटी एरिया सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर हा अशा टाईपचा व्ह्यू असेल. तुम्ही हे बघितलं तर या साईडला जी एंट्री आहे ही म्हाडाची बिल्डिंग आहे, 29 मजली, आणि बाकी अ, हे A to F बाकीच्या बिल्डिंग आहेत. या साईडने एंट्री आहे प्रायव्हेटची आणि या साईडने म्हाडाची एंट्री ते ठेवू शकतात, बट कनेक्टेडच आहे. सो मे बी भेटू पण शकेल ऍक्सेस, हे क्लॅरिटी नाही आहे, बट दिलेली आहे दोन्ही साईडने एंट्री. आणि इथे अम्युनिटी स्पेस दिलेला आहे आणि हा रस्ता एक्सप्रेसवेला जातो. त्यानंतर लेआउट प्लॅन, अगेन सेम लेआउट प्लॅन, म्हाडाची जी बिल्डिंग इन्क्लुझिंग हाऊसिंग तुम्ही बघू शकता इथे. आणि फ्लोर प्लॅन महत्वाचा आहे. फ्लोर प्लॅन तुम्ही बघू शकता, एक जसं की सांगितलं एका फ्लोअर वरती फक्त 4 फ्लॅट येतात. हे 2 फ्लॅट या साईडला, 2 फ्लॅट या साईडला. सर्वांचे कार्पेट एरिया सेम येतात. सर्व 1 BHK फ्लॅट्स आता बाल्कनी कुठल्याही फ्लॅटला दिलेली नाहीये. एक बाथरूम आणि वॉशरूम सेपरेट सेपरेट दिलेलं आहे. आणि हे तुम्ही बघू शकता 2 स्टेअर केस आहेत आणि जवळपास 1 2 3 लिफ्ट आहेत इथे. ही फायर लिफ्ट आहे आणि हे 2 नॉर्मल लिफ्ट आहेत. अशा 3 लिफ्ट आणि 2 स्टेअर केसेस तुम्हाला इथे बघायला भेटतील. आणि मार्केट रेट बद्दल बोलायचं झालं तर इथे 16,000 पर स्क्वेअर फीटचा रेट चालू आहे आणि कार्पेट एरिया जवळपास 320 स्क्वेअर फीटचा आहे. तर त्याप्रमाणे 50 लाखाच्या रेंजमध्ये हा फ्लॅट आपल्याला जाऊ शकतो मार्केट रेट प्रमाणे. आणि 1 BHKचा रेंट इथे 20 25 मिनिमम तुम्हाला भेटेल. 30 पण भेटतो, 35 पण भेटतो, डिपेंड ऑन कुठल्या टाईपची सोसायटी आहे, कुठल्या काय कनेक्टिव्हिटी कशी आहे. सो इथे तुम्हाला चांगलाच रेंट भेटू शकतो. सो हे होतं या प्रकल्पाबद्दलची माहिती. ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस मध्ये बोलायला झालं तर तुम्ही बघू शकता कनेक्टिव्हिटी चांगली आहे, मेन रोड पासून जवळच आहे, रेल्वे स्टेशन सुद्धा जवळच आहे, IT पार्क वगैरे सर्व जवळ आहे. त्यामुळे तुम्हाला रेंटने द्यायचं असेल तर ते पण जाऊ शकतो किंवा स्वतःसाठी सुद्धा तुम्ही जाऊ शकतो. फक्त अप्रोच रोड थोडासा छोटा आहे, प्लस पोझिशन लेट आहे, 2029ला आहे. सो 5 वर्ष 4 वर्ष तुम्हाला लेट वेट करावं लागेल पोझिशनसाठी. लेआउट चांगलं आहे, फक्त दुसरा निगेटिव्ह म्हणजे तुम्हाला बाल्कनी इथे देण्यात आलेली नाहीये. सो ह्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही विचार करा इथे अर्ज करायचं की नाहीये. बट ओव्हरऑल प्रोजेक्ट चांगला आहे. फक्त ह्या ज्या निगेटिव्ह गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन तुम्ही डिसाईड करा तुम्हाला अर्ज करायचा की नाही. सो हे होतं या प्रकल्पाबद्दलची माहिती. अजूनही नवीन नवीन व्हिडिओज, नवीन नवीन स्कीमचे व्हिडिओजचे डिटेल व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत राहतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करून ठेवा. मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. धन्यवाद.